Hello students, uh, this is your organic chemistry unit number 1, that is structure and bonding. आपण लास्ट सेमेस्टर दॅट मीन्स फर्स्ट सेमेस्टरमध्ये शिकलेलो आहोत की हायब्रिडायझेशन काय असते, कसं होते, देन काही एक्झाम्पल्स त्याचे शिकलेलं होतं. देन बॉन्डिंग्समध्ये आपण शिकलेलो आहोत आयोनिक बॉन्ड काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे, त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल पण बघितले होते. NaClचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यानंतर CsClचं एक्झाम्पल आपण बघितलं आहे. देन आफ्टर दॅट वी आर स्टडीड कोव्हॅलंट बॉन्ड कसं फॉर्म होत असते. ओके, त्याच्या फर्दरचं पोर्शन आपण आता सेकंड सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत. सो हिअर structure and bonding. So first of all, basically organic chemistry contains carbon atom. So organic chemistry मध्ये मेन जो एलिमेंट असतो तो कार्बन ॲटम असतो. मोस्ट ऑफ द टाइम कार्बन इज combined with hydrogen and it can form hydrocarbon. Then hydrocarbon is also one of the main ingredient and or we can say main thing in the organic chemistry. So first of all here we have seen the diatomic molecules. तर डायॲटोमिक मॉलिक्युल्स दॅट मीन्स काय असतात, त्याच्यामध्ये 2 ॲटम्स असतात. फॉर एक्झाम्पल H2, देन N2, O2, F2, हे इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. Cl2, दॅट्स लाईक. ओके, अँड दिस स्ट्रक्चर और diatomic molecules can be explained on the basis of valence bond theory or molecular orbital theory. This valence bond theory or molecular orbital theory which is studied in 12th class. So according to the valence bond theory and molecular orbital theory we are deciding the structure of the organic compounds. So valence bond theory ही 12th मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही शिकलेले आहात. Now here are some interesting cases of compound formation, that is beryllium, boron and carbon. So here the electronic configuration of carbon is given. First of all there are 2 types of electronic configuration, that is ground state electronic configuration and second one is excited state electronic configuration. आता ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आणि एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असते. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट मीन्स तिथे कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सची घेवाण किंवा देवाण झालेली नसते किंवा इलेक्ट्रॉन हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्साइटेड झालेला नसतो. बट वेन एनी ॲटम और एनी कंपाऊंड विच इज हॅविंग द स्टॅबिलिटी, कोणतेही कंपाऊंड आपली स्टॅबिलिटी मेंटेन करत असतात नेचरमध्ये किंवा त्याचा प्रयत्न करत असतात की स्टॅबिलिटी मेंटेन व्हायला पाहिजे, तर अशा वेळेस कार्बनसारखे कंपाऊंड किंवा इतर कंपाऊंड्स काय करतात, आपले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एक्साइटेड करतात. दॅट मीन्स एका ॲटोमिक ऑर्बिटलमधून दुसऱ्या ॲटोमिक ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होतात किंवा एक्साइटेड होतात. दॅट इज एक्साइटेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल विथ valency of carbon is 4. You all know that the valency of carbon is 4. So first of all, what is valency? Okay, from 10th standard we are studied the term that is valency. So valency काय असते, valency is combining capacity of an atom
जसं कार्बन आहे त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी 4 असते है ना. आपण असं पण म्हणू शकतो की हा कार्बन जो आहे तो डायव्हॅलेंट पण असू शकतो, कारण त्याच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. 4 इलेक्ट्रॉन्सपैकी त्यांनी 2 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर इझिली तो डायव्हॅलेंट होऊ शकतो, कारण त्याचं डुप्लेट तरी कंप्लीट आहेच ना. पण असं होत नाही. ओके. इट कॅन नॉट लॉस एनी टाईप ऑफ इलेक्ट्रॉन ऑर एनी ऑफ द इलेक्ट्रॉन. इट कॅन ओनली कंबाईन विथ अदर इलेक्ट्रॉन and it can form covalent bonds. Okay, so if you have any question that why carbon is tetravalent, then you have to write down that कार्बन जो असतो तो काय करू शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, कारण 4 इलेक्ट्रॉन जर त्यांनी घेतले तर ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, प्लस 4 म्हणजे किती होतील, 10 होतील. आणि त्याच्या न्यूक्लियसमध्ये फक्त 6 प्रोटॉन असतात है ना, प्लस 6 अँड हिअर 10 इलेक्ट्रॉन्स. 6 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन्स म्हणजे स्टॅबिलिटी मेंटेन होणार नाही, तिथे गडबड होईल. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही आणि देऊ पण शकत नाही, कारण जर त्यांनी 4 इलेक्ट्रॉन जर इथे दिले, त्याच्याजवळ 6 आहेत आणि 4 इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याच्याजवळ किती राहतील, फक्त 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते राहतील. आणि 2 इलेक्ट्रॉन्स शेलमध्ये आणि 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्या 6 इलेक्ट्रॉन त्याच्या न्यूक्लियसमध्ये, तर हेसुद्धा मेंटेन होणार नाही. त्याच्यामुळे काय असतो, तो लॉस किंवा गेन करण्याच्या जागी तो काय करतो, कंबाईन होत असतो. ठीक आहे, जनरली तो हायड्रोजनसोबत कंबाईन होत असतो. अँड इट इज टेट्राव्हॅलेंट इन नेचर. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी द हायब्रिडायझेशन. व्हॉट इज हायब्रिडायझेशन? इन लास्ट सेमेस्टर वी आर स्टडीड हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन काय असते? हायब्रिडायझेशन ही कॅपॅसिटी असते एखाद्या कंपाऊंडची किंवा एकापेक्षा जास्ती ॲटमची, एकापेक्षा जास्ती ॲटम्सची ही कॅपॅसिटी असते. कंबायनिंग ऑर इंटरमिक्सिंग कॅपॅसिटी असते ही. सो हिअर इज व्हॉट इज द हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशन इज the intermixing of atomic orbital of same or slightly same or different energies and the redistribution of their energies from new orbital having identical shapes and equivalent energies. तर काय असते हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशन इज इंटरमिक्सिंग अँड रिकास्टिंग कॅपॅसिटी. म्हणजे जवळपास सारखी एनर्जी असणाऱ्या 2 ऑर्बिटल्सला कंबाईन करून एक न्यू ऑर्बिटल फॉर्म करणे, ज्यामध्ये त्याच्या एनर्जीज आणि त्याची जी शेप्स असते ती जवळपास कशी असते, आयडेंटिकल असते. दॅट इज नोन ॲज व्हॉट? हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन जे आहे त्याचे काही रूल्स आहेत. देअर आर फ्यू रूल्स ऑफ हायब्रिडायझेशन. सो फर्स्ट रूल इज दॅट ओनली दोज इलेक्ट्रॉन विच हॅज कॅपॅसिटी ऑफ कंबायनिंग दॅट हॅविंग ॲप्रॉक्झिमेटली सेम एनर्जीज. म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की जे आपण 2 ऑर्बिटल्स एकत्र मिक्स करतो किंवा ज्याचं हायब्रिडायझेशन करतो त्यांची जी एनर्जी आहे ती कशी असली पाहिजे, जवळपास किंवा नियरली सेम असली पाहिजे. ओके. देन द सेकंड रूल ऑफ दिस हायब्रिडायझेशन इज दॅट द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल which is produced is equal to the number of atomic orbital which is undergoing to the hybridization. आता जे हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात, इथे बघा मी मिथेनचं एक्झाम्पल समजावून सांगत आहे तुम्हाला. हे तयार झालेले आहे हायब्रिड ऑर्बिटल्स. किती तयार झालेले आहे? 1 2 3 4 4 आहे. ओके,
4 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झालेले आहे. आणि आपण जे तयार करण्यासाठी घेतलेल्या ऑर्बिटल्सची ॲटॉमिक ऑर्बिटल्सची संख्या किती आहे? नंबर ऑफ atomic orbitals, this is also 4, 1 2 3 4. okay, so this number of hybrid orbital and the number of atomic orbital is always similar. okay, then next rule is empty as well as half filled and completely filled atomic orbitals can take part in hybridization. तर हाफ फील्ड जे असतात, एम्प्टी जे असतात आणि सोबत फुल्ली फील्ड जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात ते सुद्धा हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेतात. देन हायब्रिडायझेशन डज नॉट ऑकर इन आयसोलेटेड ॲटम. जे आयसोलेटेड ॲटम्स असते यामध्ये हायब्रिडायझेशन होत नाही. बट इन केस ऑफ त्याच्यामध्ये काही बॉन्डिंग वगैरे ऑकर होत आहे, बॉन्ड फॉर्मेशन होत आहे, तर अशा वेळेस हायब्रिडायझेशन तिथे होऊ शकते. देन the hybrid orbital has electron density concentrated on one side of the nucleus. तर इथे बघा काय होते, हायब्रिड ऑर्बिटल जे असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्या ठिकाणी न्यूक्लियस आहे तिथे जास्ती असते, वन ऑफ दी लोब और वन ऑफ दी साईडवर, आणि दुसऱ्या साईडला कमी असते. तर दॅट मीन्स इट हॅज one lobe relatively larger than other. Then hybrid orbital can form stronger bond. hybrid orbital काय करतात? stronger bond form करतात as compared to the pure atomic orbital. ओके, तर बघा इथे जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेले आहे ज्याची एनर्जी जास्ती असते. ओके, कशा कोणापेक्षा? ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा. त्यांचे बॉन्ड्स पण स्ट्रॉंग असतात दॅन दी ॲटॉमिक ऑर्बिटल जे आपण हायब्रिडायझेशनसाठी घेतलेले आहेत. त्यानंतर जे हायब्रिड ऑर्बिटल्स असतात त्यांची एनर्जी नियरली सेम असते, त्यांचे शेप्स जे असतात ते नियरली सेम असतात, इक्विव्हॅलंट एनर्जी आणि आयडेंटिकल शेप्स ते फॉर्म करतात. देन हायब्रिड ऑर्बिटल कॅन फॉर्म ओनली सिग्मा बॉन्ड. आता हे जे हायब्रिड ऑर्बिटल आहे ते फक्त सिग्मा बॉन्ड फॉर्म करतात. आता सिग्मा बॉन्ड का बरं इथे फॉर्म करतात, पाय बॉन्ड का बरं फॉर्म करू शकत नाही इथे, याचं कारण तुम्हाला शोधायचं आहे. दिस इज फॉर युअर होमवर्क. ओके, वाय हायब्रिड ऑर्बिटल ओनली फॉर्म सिग्मा बॉन्ड. देन देअर आर सम स्टेप्स इन्वॉल्व इन हायब्रिडायझेशन. आता आपण बघूया की स्टेप्स कोणते आहेत. 3 स्टेप्स आहे याच्यामध्ये. देअर आर ओनली 3 स्टेप. इन फर्स्ट स्टेप एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन अंडर द इन ऑर्डर टू शो डिझायर्ड व्हॅलेन्सी. आता एक्सायटेशन होत असते याच्यामध्ये. बघा इथे एक्सायटेड स्टेट दिलेली आहे. इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो इकडे ट्रान्सफर झालेला आहे. का बरं झालेला आहे? बिकॉज ऑफ वॉट? फॉर शोईंग द डिझायर्ड व्हॅलेन्सी. तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे, आणि तीच शो करण्यासाठी इथे काय होत असते, याचं एक्सायटेशन होत असते. देन इंटरमिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स ऑफ स्लाइटली डिफरंट एनर्जीज. बघा हा जो आहे हा एस ऑर्बिटल आहे, हा जो आहे हा पी ऑर्बिटल आहे. आता एस आणि पी या दोन्ही ऑर्बिटलची एनर्जी जी आहे ती नियरली सेम आहे. नियरली सेम एनर्जी असल्यामुळे काय होत असते इथे, याचं हायब्रिडायझेशन होत असते. देन फॉर्मेशन ऑफ इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ इक्वल एनर्जी. इथे काय होत असते, थर्ड स्टेपमध्ये फॉर्मेशन होते हायब्रिड ऑर्बिटल्सचं, which is equal to the atomic orbitals. okay, formation of equal number of hybrid orbitals. इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात आणि त्यांची एनर्जी पण कशी असते, इक्वल असते किंवा सारखी असते. ओके,
So here we are completed the hybridization, then rules of hybridization, and again steps involved in hybridization. I think you are understanding better, and if you have any question then you can ask me. So here hybridization is completed. हायब्रिडायझेशन काय असते, हायब्रिडायझेशनचे रूल्स काय असतात, हायब्रिडायझेशनमध्ये कोणत्या 3 स्टेप्स असतात, हे इथे आपलं एक प्रायमरी बेसिक झालेलं आहे. ठीक आहे, प्रायमरी नॉलेज और बेसिक नॉलेज झालेलं आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघणार आहोत डिफरंट एक्झाम्पल्स विच हॅविंग हायब्रिडायझेशन. they having hybrid structure as well as they having bondings. ओके, तर आपल्याला इथे माहिती आहे की हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते सिग्मा बॉन्ड फॉर्म करतात. पण का बरं फॉर्म करतात हे तुम्हाला शोधायचं आहे. जर तुम्ही हे शोधलं नाही तर तुम्हाला पुढचं समजणार नाही, आणि हे शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रत्येकाने का बरं सिग्मा बॉन्ड असतो हायब्रिड ऑर्बिटलमध्ये हे आपल्याला तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण बघूया हायब्रिडायझेशन ऑफ मिथेन. ओके स्टुडंट्स, have a good day.